श्री स्वामी समर्थ. नवरात्रीचा 4था दिवस. कुष्मांडा देवीची कथा. कुष्मांडा देवी ही 8 हात असलेली आहे, म्हणून तिला अष्टभुजा देवी असेही म्हटले जाते. तिच्या 8 हातामध्ये कमंडल, धनुष्य, बाण, कमळ, सुदर्शन चक्र, गदा, अमृत कलश आणि जपमाळ असतात. देवीचे वाहन सिंह आहे, जो धैर्य आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. तिचे रूप उजळ असून तिच्या तेजाने संपूर्ण ब्रह्मांड प्रकाशित होते. कुष्मांडा देवीचे वाहन सिंह आहे. सिंह हे धैर्य, शौर्य, सामर्थ्य आणि विजयाचे प्रतीक आहे. देवी सिंहावर स्वार आहे, याचा अर्थ ती सर्वत्र विजय मिळवू शकते आणि कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकते. सिंहावर स्वार असलेल्या कुष्मांडा देवीला पाहून भक्तांना असे वाटते की ती त्यांचे जीवनातील सर्व संकट आणि अडथळे दूर करण्यास सक्षम आहे. सिंह हे तिच्या आंतरिक शक्तीचे, तिच्या निर्भयतेचे प्रतीक आहे. कुष्मांडा देवीची सविस्तर कथा. कुष्मांडा देवीची पूजा नवरात्राच्या 4थ्या दिवशी होते आणि तिच्या अवताराची कथा अत्यंत रोमहर्षक आहे. या अवतारांच्या माध्यमातून देवीने अज्ञात अंधारात गडद जगाची निर्मिती कशी केली याचे सुंदर वर्णन केले आहे. कथा सांगते की जेव्हा सृष्टीची सुरुवात नव्हती, तेव्हा संपूर्ण विश्व अंधकारात बुडालेले होते. सृष्टी अस्तित्वात नव्हती, कोठेही जीवन नव्हते. तेव्हा कुष्मांडा देवीचा तेजस्वी रूपाने अंधाराला समाप्त केले आणि आपल्या एका मधुर हास्याने, स्मिताने संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती केली. तिच्या हास्यामुळे निर्माण झालेला प्रकाश संपूर्ण विश्वात पसरला आणि अंधकाराचा नाश झाला. त्यामुळे तिला कुष्मांडा म्हणजेच हास्याने ब्रह्मांड निर्माण करणारी देवी असे नाव मिळाले. तिच्या पूर्वी ब्रह्मांडात कुठलाही प्राणीजीव किंवा सजीव सृष्टी नव्हती. या अनंत रिकाम्या गडद अंतराळात कुष्मांडा देवीने आपल्या दिव्य प्रकाशाने ब्रह्मांड निर्माण केले. तिने सृष्टीची सुरुवात आणि स्थिरता दिली. म्हणूनच कुष्मांडा देवीला सृष्टीची जननी आणि आदिशक्ती मानले जाते. कुष्मांडा देवीने सृष्टीची निर्मिती केल्यानंतर तिने विविध देवी देवता, ग्रह, तारे, पर्वत, नद्या, वनस्पती आणि सर्व जीवांचा आविष्कार केला. तिने अशा प्रकारे ब्रह्मांडातील संतुलन ठेवण्याचे कार्य केले. तिनेच आपल्याला शक्तीने त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश यांना उत्पन्न केले आणि त्यांना सृष्टीपालन आणि संहाराची जबाबदारी दिली. कथा सांगते की कुष्मांडा देवीने सृष्टी निर्माण केल्यानंतर ती सूर्यलोकात निवास करू लागली. सूर्याचा तेज तिच्या नियंत्रणात आहे आणि तिच्या कृपेनेच सूर्य प्रकाशमान आहे. त्यामुळे देवीला आदिशक्ती म्हणतात, कारण ती प्रथम आणि सर्वात प्राचीन देवी मानली जाते. देवीचे महत्त्व. कुष्मांडा देवीच्या उपासनेने जीवनातील अज्ञानाचा नाश होतो आणि जीवनात ज्ञान, तेज आणि ऊर्जेचा उदय होतो. तिची पूजा केल्याने भक्तांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतात आणि सर्व प्रकारच्या भय आणि संकटापासून मुक्ती मिळते. देवीची कृपा मिळाल्यास आरोग्य, संपत्ती, ऐश्वर्य आणि आनंद प्राप्त होतो. कुष्मांडा देवी ही सृष्टीची निर्माती असून तिच्या हसण्याने संपूर्ण ब्रह्मांडाचा उदय झाला. म्हणून ती भक्तांसाठी सकारात्मकता आणि नवचेतनेचा प्रतीक आहे. मैत्रिणींनो, अशा प्रकारे कुष्मांडा देवीची कथा आज आपण ऐकलेली आहे. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.